मी बैलगाडी. बघा कसे दिवस आले जिच्यावर सर्व शेतकरी मित्र अवलंबून होता. तिची आज ओळख करून देण्याची वेळ आलेली आहे. वेळेनुसार दुर्लक्षित झालेली अशी मी बैलगाडी. माझी निर्मिती करण्यासाठी सुताराचं कौशल्य खूप महत्त्वाचं होतं. माझ्या निर्मितीसाठी लागतं ते पिंपळाचं, बाभळीचं लाकूड आणि लोखंड. हे सगळं जुळवून मला साधा पण मजबूत आकार दिला जातो. सजावटीसाठी कोरीव कामही केलं जातं. आता मी तयार झाले शेतकऱ्यांच्या घरी जाण्यासाठी. मी फक्त एक साधनच नाही, तर त्यांच्या घरातली एक व्यक्तीच होते. माझं काम हे खूप जबाबदारीचं असायचं. शेतीपासून लग्नापर्यंत सगळ्या कामात माझी मदत व्हायची. नांगरणी, पेरणी करण्यासाठी लागणारी अवजारं शेतात न्यायची, बी-बियाणे, खतं घेऊन जायची. पिकं काढल्यानंतर धनधान्य घरी आणायचं किंवा बाजारात विकायला जायचं. बाजार पण लांब असायचा 20-25 किलोमीटर. माझ्या चाकांना जर घुंगरू बसवले तर मालकीणबाईंना कळायचं की आली आता गाडी. शांततेत घुंगरांचा आवाज खूपच मंजूळ वाटायचा. कोणाचं लग्न असेल, वऱ्हाड घेऊन जायचं, नाहीतर वऱ्हाड आणायला जायचं. नववधूंना आणायला, पाठवणी करायला. इतकंच काय तर कोणी आजारी पडल्यावरही दवाखान्यात जायला मी एकमेव साधन होते. नंतर हळूहळू माझा वापर कमी होऊ लागला. शेतीच्या कामासाठी व प्रवासासाठी वेगवेगळी साधनं आली. पण अशी काही जण होते, त्यांचं बालपण, तरुणपण माझ्याच सहवासात गेलं होतं. त्यांनी मात्र माझा वापर चालू ठेवला. त्या पिढीचं आता वय झालं. तरीही एक बैल वापरून का असेना त्यांनी माझा वापर चालूच ठेवला. खूप कष्टाळू आणि प्रेमळ होती ती पिढी. पण आता काय? आता तीही पिढी संपली. त्याचबरोबर माझा थोडाफार वापर चालू होता, तोही संपला. आता माझी जागा अडगळीत आहे. तिथंही त्रास नको म्हणून मला आता भंगारात विकतात. मी आता थोडीशी आठवणीत आणि थोडी सजावटीच्या वस्तूंमध्ये शिल्लक आहे. अशा प्रकारे घरातील महत्त्वाचा भाग ते दुर्मिळ होत चाललेली मी आता तुमचा निरोप घेते. या आत्मकथनातूनही आणि खऱ्या आयुष्यातूनही. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुणाच्या जुन्या आठवणी असतील बैलगाडीच्या तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा.